खूप टाईमपासून माझी इच्छा होती की मी सणाच्या शॉपिंगला मम्मीसोबत जावं आणि फायनली तो मला चान्स मिळाला. मम्मीसोबत मी गौरी गणपतीच्या शॉपिंगसाठी जाऊ शकते आणि जात असताना मला मानाच्या आपल्या गणपती बाप्पांचे दर्शन पण मिळाले. तर सौभाग्यच म्हणायचं. तर पुण्यात गर्दी असेल या भीतीने आम्ही गाडी काढलीच नाही आमची. म्हटलं गाडी कुठेतरी लावायला लागणार, तो प्रॉब्लेम होणार, त्याच्यापेक्षा चला कॅबने जाऊयात. कॅब पकडली आणि बोललं की चला आता सुरुवात झाला. तर इथे मनपा कॉर्पोरेशनच्या इथेच थांबवलं. तर तिथून चालत मग शनिवार वाड्यापासून आम्ही सरळ चालत आलो. तर तिथून बरोबर सगळ्याच टू व्हीलर गाड्यांना ब्रिजपासूनच बंदी होती. म्हणजे ऑलमोस्ट फक्त कॉर्पोरेशनपर्यंत तुम्ही गाड्या घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला असंच रस्त्यावरती कुठे पण लावावं लागतं. तर गाडी चालवण्यापेक्षा आम्ही आमचा चालतच गेलो तिथून. तर चालत जात असताना सुरुवात झाली शनिवारवाड्याच्या बॅक साईडनं, जिथून आपण डायरेक्ट दगडूशेठ गणपतीच्या इथे एंट्री करू शकतो, तिथून सुरुवात होती. तर आता इतकं छान वाक्य लिहिलं गेलं होतं. मी पुन्हा एकदा कमबॅक करते व्लॉगमधनं. तर तुम्हाला या व्लॉगमध्ये बऱ्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेल की मी जे जे काही माझ्या डोळ्यांनी आज दिवसभरात पाहिलं आपल्या पुण्यामध्ये, ते सर्व तुम्ही पण माझ्या ब्लॉगमधून पहा. जे पुण्यामध्ये येणं, ज्यांना पुण्यामध्ये येणं शक्य नाही आहे, ते सगळे या ब्लॉगमधून पुण्याचा आनंद घेऊ शकतात. आणि ज्यांनी कधी पुण्यामध्ये आलेले नाही आहे, ज्यांनी कधी गणपतींचं दर्शन घेतलं नाही गणपती बाप्पाचं आपल्या पुण्याच्या, तर ते सुद्धा या ब्लॉगमध्ये त्यांना पाहायला मिळेल. सो ब्लॉग पुन्हा पहा. तर इथून सुरुवात होती की हे ABC चौक जो आहे त्याच्या मागच्या बाजूने ही जी लाईन आहे तिथून हे सर्व केलं होतं. इथून डायरेक्ट आपण इथे निघतो आहे बाहेर. तर तुम्ही पाहू शकता किती छान छान डेकोरेशन, अजूनही थोडंफार डेकोरेशनचं काम चालू होतं. आणि यावेळेला मला असं जाणवलं की पुण्यामध्ये शंकरांचे जेवढे पण अवतार असतील ना, म्हणजे मंदिरं जे असतील ना, त्यांचं बऱ्याच ठिकाणी मला हे दिसलं, पाहायला मिळालं. तुम्ही पाहू शकता की किती गर्दी आहे. बापरे, एवढी गर्दी होती ना, असं वाटत होतं काहीतरी नाही का, हे जसं जत्रा किंवा यात्रा असलं ती गावाला कशी गर्दी असते, अगदी तशी गर्दी होती. तर तसं पाहायला गेलं तर हा उत्साहच आहे आमच्या पुणेकरांचा, आपल्या अख्ख्या होल वर्ल्डचा म्हणायला काय हरकत नाही. भाविक भक्तगण किती लांबून लांबून येत असतात. पण एक प्राऊड फील होतं आहे आज मला की आपल्या, आज नाही खूप वर्षांपासूनच होतं आहे की आपल्या पुण्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यासाठी लोक गर्दीने येतात पाहायला. ते म्हणजे आपले गणपती बाप्पा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हा जो मेन चौक आहे आता, दगडूशेठ गणपती चौक ज्याला सगळे म्हणतात, त्या चौकामध्ये आता आहे. इथून तुम्हाला बघा मेन मंदिर दिसतंय गणपती बाप्पाचा. आणि तिथून पुढे आता जटोली शिव मंदिर म्हणून त्यांनी हुबेहूब डेकोरेशन केलं होतं. आणि आपले गणपती बाप्पा तिकडे नेतात गणपतीमध्ये. तर इतकी गर्दी आहे ना, इतकी. तर मी तुम्हाला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करते. मोबाईल सांभाळून घेत होते बिकॉज माझ्यासोबत आधी हा स्टंट झालेला आहे, त्याच्यामुळे मी दोन्ही हाताने घट्ट असा मोबाईल पकडलेला. आणि इथे तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल की आपल्या बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पण पहा किती छान छान दिसतंय सगळं. आता हे आहे, आता इथे गणपती बाप्पा नाही दिसणार तुम्हाला, कारण की पुढे ठेवलेले आहेत त्या डेकोरेशनच्या तिथे. तर दरवेळेला इथे असतात नेहमी आणि इथून सगळे पाया पडून जात असतात. तर पुढे पहा, मी हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते बिकॉज आम्हाला मोरचंदमध्ये जायचं होतं साडी घेण्यासाठी आणि आम्ही आता इथे आलो आहे. इथे आम्ही साडी घेतली. इथे व्हिडिओ नाही रेकॉर्ड केला बिकॉज इतकी गर्दी होती, बसायला पण जागा नव्हती. तरी पण ते ताई लोक आम्हाला बसण्यासाठी जागा देत होते. साडी वगैरे घेतल्या आणि तिथून बाहेर आले. पावसाची सुरुवात झाली होती, छोटा छोटा पाऊस पडत होता, तरी पण लोक दर्शन घेण्याला लाईन लागलेली होती. इतकी गर्दीने लोक दर्शन घेत होते. तिथून आम्ही आलो इकडे रविवार पेठच्या साईडला चाललो होतो आम्ही आणि आम्हाला गुरुजी तालीम मंदिर भेटलं. नाही, आम्ही रविवार पेठला नाही चाललो, आम्ही तुळशीबागेच्या साईडला, म्हणजे आम्ही लक्ष्मी रोडच्या जो मधला रोड आहे, लुंकड रोड जो आहे, तिथून आलो होतो. आणि तिथून आतमध्ये एंटर केलं बिकॉज आम्हाला हे घ्यायचं होतं, स्टँड वगैरे घ्यायचं होतं गौरीसाठी आणि बॉडी वगैरे पण घ्यायची होती व्यवस्थित सगळं पाहून. तर इथून तुळशीबागचा जो मानाचा गणपती आपला, तो चौथा गणपती मानाचा आपला हा. आणि ते गणपती बाप्पाचं दर्शन झालं जात असताना ते इथून एक खूप छान दुकान आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला गौऱ्यांचं बॉडी वगैरे, मुखवटा वगैरे खूप सुंदर सुंदर मिळतील. तर त्या दुकानात मम्मी घेऊन गेली होती. 100 वर्षांपासून
आहे असं दुकानदार मला बोलला. आता मला माहीत नाही 100 वर्षांपासून, पण जे पण कोणी हा ब्लॉग पाहत असेल, जे पुण्याचं एकदम प्रॉपर असेल, खूप वर्षानुवर्ष त्यांचं पिढ्यानपिढ्या पुण्यातले असेल, तर ते मला कमेंट करून नक्की सांगा की आपली तुळशीबाग किती वर्षांपासून जुनी आहे, किती वर्षांची जुनी आहे. वाडे तर इतके सुंदर सुंदर आहेत पुण्यात अजूनही. राम मंदिराच्या इथे अजूनही बरेच वाडे आहेत. तुळशीबागेत पण अजून जुन्या काळातले जे वाडे आहेत ते अजूनसुद्धा तिथेच आहेत. तर इथे बघा जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे तिथलं देवाचं इथे हे ठेवलेलं आहे. आणि इकडे आपलं हा एवढं मोठं गणपती बाप्पा इथे असतात. आत्ता जिथे होती मूर्ती दरवर्षी तिथे तुम्हाला म्हणजे दरवेळेला तुम्ही जाल तर तुम्हाला तिथे गणपती बाप्पा पाहायला मिळतील. एवढी उंच मूर्ती आहे ती बाहेर काढली. हेच ते दुकान ज्याच्याबद्दल मी बोलत होते की मुखवटा, आणि खूप सुंदर सुंदर असे इतके सुंदर मुखवटे आहेत ना यांच्या दुकानामध्ये. तुळशीबागेतच आहे यांचं दुकान. मी शॉपचं नेम हे करायचं विसरले, पण मम्मी बोलली की हे खूप वर्षांपासून यांचं मुखवट्याचं शॉप आहे आणि बरेच लोक यांच्याकडून नेतात. सो आम्ही मुखवटा आणि पूर्ण बॉडी इथून घेतली. आणि आमच्याकडे ऑलरेडी 2 वर्षापासून आम्ही हे करतो आहे, गौरी गणपती बसवतो आहे. गणपती तर खूप वर्षांपासून बसवतो आहे, पण गौऱ्या आम्ही 2 वर्षांपासून बसवतो आहे. तर ह्या वर्षी आम्ही घेतलं कारण की थोडंसं आधीच्या ज्या होत्या त्यांचा काहीतरी इश्यू झाला होता, मम्मी असं बोलली, त्याच्यामुळे आपण हे नवीन घेतो आहे. नाहीतर असं कोणीतरी आपण स्वतः नाही घेत आहेत वाटतं, दुसऱ्याने कोणीतरी आपल्याला दिलेलं पाहिजे. तरी मी हे बरोबर बोलते का हे पण मला कमेंटमध्ये सांगा की आपल्याला दुसरे कोणीतरी हे देतात आणि त्याच्यानंतर आपण बसवू शकतो. सो हा ब्लॉग पाहून कोणी स्वतःहून घ्यायला जाऊ नका, कारण की तसं काहीतरी नसतं. स्वतःहून आपण घेऊ नाही शकत, कोणीतरी दिला पाहिजे, महालक्ष्मी आपल्याला असं असतं. तर आम्ही इथून छान छान घेतलं. तो माणूस सांगत होता असं तसं हे ते. तर इथे छोट्या साईजपासून मोठ्या साईजपासून 3,500, 3,500, 4,000 आणि 5,000 असे मुखवट्यांची रेंज होती. तर साईजनुसार होतं आणि डिंपल पण असलेला मुखवटा होता. सो आम्ही जो डिंपलवाला मुखवटा घेतला आहे तो आम्हाला 2 मुखवटे बसले 5,000ला. आणि बॉडी घेतली आम्ही 4 फुटाची, तर ती आम्हाला 22,000 रुपये बोलत होतं दोन्ही पण. तर आम्हाला ते आम्ही बार्गेनिंग वगैरे करून 20,000मध्ये बसवली. तर ह्या मम्मीसोबत शॉपिंग येण्याचं कारण काय होतं की आपल्याला पण या गोष्टींबद्दल माहिती पाहिजे, काय असतं नेमकं, परंपरा काय असतात, किती स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी. तर आपल्याला माहिती असेल तर आपण आपल्या पिढीला पण सांगू शकतो, पुढे आपल्यानंतर जे असणार त्यांनी पण ह्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. कारण की कुठेतरी आपण मॉडर्न व्हायच्या ह्याच्यामध्ये मॉडर्न होत आहेत लोक, आणि त्याच्यामध्ये आपल्या परंपरा ज्या आहेत किंवा आपल्याला बऱ्याच गोष्टींबद्दल पण माहिती नाही. अजून पण बरेच असे मुलं आहेत ज्यांना आपल्या कल्चरबद्दल बऱ्याच कमी गोष्टी माहिती आहेत. त्याच्यामुळे मग मला यातलं माहिती आहे, पण इतकं पण नव्हतं माहिती जेवढं आज मम्मीसोबत गेल्यानंतर कळाले. आता इथे आम्ही होतो ह्या चौकामध्ये, रविवार पेठला जायला जो रोड आहे त्या चौकामध्ये होतो. आणि तिथं पण इतकं मस्त हे केलं आहे, म्हणजे काका हलवाईच्या बरोबर मागे त्या चौकामध्ये आता आम्ही काकडे बंधू आणि त्यांचं जे शॉप आहे भांड्यांचं, तर तिथे थांबलेलो आम्ही. आणि इतकं मस्त संत तुकाराम महाराजांचं आणि हे सगळे ना हालत होते. फुल डे शॉपिंग केल्यानंतर ना आम्ही निघालो होतो आणि कॅबवाला आम्हाला म्हणत होता की तुमचे एवढे सगळे बॉक्स, आणि आम्ही बरंच काय काय घेतलं डेकोरेशनचं पण, ते एवढे सगळे बॉक्स आणि ते सगळं सामान एवढ्या गर्दीमध्ये गाडीत ठेवणं एक टास्कच होतं. पण तरी पण त्यांनी आम्हाला हेल्प केली त्यातनं ठेवण्यासाठी. आणि लोक चालत आणि ते काका होते नांदेडचे ज्यांची कॅब आम्ही बुक केलेली, ते काका नांदेडचे, त्यांच्या तिकडच्या भाषेमध्ये इतकं भारी ते लोक मध्ये यायचे ना, त्यांना खूप मस्त बोलायचे. ते आता मी तुम्हाला सांगणार नाही या व्हिडिओमधनं, पण मी ते खूप एन्जॉय केलं कारण की ते बरेच वेगवेगळे शब्द होते. तर नांदेडचं कोणी असेल तर हाय करा कमेंट बॉक्समध्ये. आणि मी जे काही आत्तापर्यंत सांगितलं त्यात काय चुकलं असेल किंवा वेगळं काय बोललं गेलं असेल माझ्याकडून तर मनापासून सॉरी. आणि दुसरी गोष्ट, माझ्या डोळ्यांनी आज दिवसभरात जे पाहिलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता खूप मस्त आता वरती सामान आम्ही नेणार घरी. आणि पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी हे सगळं कसं नटवलं, सगळं सजवलं आहे कसं, हे सगळं डेकोरेशनचं दाखवणार आहे. आणि अजून त्याच्या पुढच्या व्लॉगमध्ये पूर्ण त्याच्या पुढच्या व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला होम टूर. त्याच्यामुळे हे पुढच्या व्लॉगसाठी स्टे ट्यून आणि थँक्यू सो मच व्लॉग पाहिल्याबद्दल.